श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. वृषभ राशीसाठी 2024 हे वर्ष कसं असणार आहे? आर्थिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, करिअरसाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि बरीचशी माहिती की 2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय घटना घडणार आहेत, काय चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुम्ही आजपर्यंत खूप दुःख, खूप अडचणी बघितल्या असतील, तर 2024 मध्ये हे मोठे मोठे बदल जे आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. त्यापूर्वी आपण बघूया की वृषभ राशीचे जे लोक असतात तर त्यांची आपण म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये काय गुण आहेत किंवा काय अवगुण आहेत. वृषभ राशीचे लोक कशा पद्धतीचे असतात? तर सर्वात प्रथम वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, म्हणून शुक्र या ग्रहाचा या राशीमध्ये जन्मलेल्या लोकांवर खोलवर परिणाम होतो. वृषभ राशीचे लोक खूप शांत आणि सौम्य असतात. त्यांची मानसिक क्षमता चांगली असल्याने कोणत्याही संधीचा फायदा घेणं त्यांना चांगलं जमतं. वृषभ राशीचे लोक त्यांनी कलेला जास्त महत्त्व द्यावं आणि जाणीव असल्याने जमिनीवर ते नेहमी राहतात. ते कासवासारखे हळूहळू चालतात आणि कोणाच्याही डोळ्यात न येता त्यांच्या यशाकडे वाटचाल करतात. वृषभ राशीतील लोकांचे व्यक्तिमत्व बरेच आकर्षक असते. लोक त्यांच्यापासून खूप प्रभावित होतात. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे मन सर्जनशील आणि कलात्मक कार्यात लागते. तथापि त्यांच्यात नेहमीच भारदस्त राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांचे वर्तन कधीकधी कठोर होते. वृषभ राशीचे लोक कोणत्याही कारणाशिवाय कोणताही धोका घेत नाहीत. नेहमीच संरक्षणात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. जेव्हा ते लोक काही करण्याचा निश्चय करतात तेव्हा पूर्णत्वात नेतात, मगच थांबतात. त्यांना गोष्ट अर्धवट सोडणे अजिबात आवडत नाही. मागे वळून बघायला आवडत नाही. वृषभ राशीचे लोक त्यांचे अनुभव, क्षमता आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सर्व काही मिळवतात. ते भौतिक गोष्टींनी संपन्न असतात. वृषभ राशीत जन्मलेल्या लोकांना अडून बोलणे आवडत नाही, म्हणूनच ते नेहमी सरळ बोलणारे म्हणून ओळखले जातात. वृषभ राशीचे लोक अतिशय स्वाभिमानी असतात. त्यांचा स्वाभिमान त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतो, ज्यामुळे ही लोक इतर लोकांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेम जागृत करतात. नवीन लोकांवर पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय त्यांच्याशी मैत्री करणे त्यांना कठीण वाटते. कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा ही लोक सर्व परिस्थितीत एकसमान वागतात. त्यांचा धर्मावर खोल विश्वास असतो. ते नेहमीच धर्मकार्यात व्यस्त असतात. त्यांना व्यवसायात चांगले यश मिळते. भौतिक सुखासाठी सतत प्रयत्न करतात. कामाच्या ठिकाणी इतरांना नेहमी मदत करतात. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून नेहमी कौतुकाची थाप त्यांना मिळते. वृषभ राशीचे लोक स्वतःची दिनचर्या स्वतः ठरवतात. त्यात बदल करणे त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना आयुष्यात सर्व काही सहज मिळवायला आवडतं. त्यांच्यात पुराणत्मवादाची भावना अधिक आहे. म्हणूनच या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराने जास्त मेहनत घेणे आवडत नाही, पण जोडीदारासाठी कठोर परिश्रम करून त्यांच्या लहान लहान इच्छा पूर्ण करणं यांना मात्र आवडतं. वृषभ राशीचे लोक सुरक्षा आणि वचनबद्धतेला प्राधान्य देतात. जर ते वाईट लोकांपासून दूर राहिले तर ते सर्वात आनंदी असतात. नेहमीच इतरांच्या कौशल्याची स्तुती करतात. नेहमीच स्वतःच्या मूल्य आणि तत्वांवर ठाम असतात. आता बघूया की 2024 हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष वैवाहिक जीवनात म्हणजे तुमच्या जे आपण म्हणतो लग्न झाल्यानंतर कसं असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेमात चढ उतार जे आहेत ते 2024 मध्ये असतील. थोडीशी तणावपूर्ण परिस्थिती तुम्हा दोघांनाही त्रास देऊ शकते. तुमचा जोडीदार काही गोष्टींवर तुमचा गैरसमज करू शकतो, ज्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. यावर्षी ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी लग्नाची शक्यता आहे. तुमचा स्नेह वाढेल आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकाल आणि नात्याचे महत्त्व समजून घेऊन तुम्ही तुमच्या प्रियकरावर मनापासून प्रेम कराल. करिअरसाठी 2024 हे तुमच्यासाठी म्हणजे वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे असेल ते बघूया. नोकरदार लोकांच्या जीवनात कठोर परिश्रम करण्याची प्रक्रिया सुरू राहील. परिश्रम करूनच तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. कष्ट करायला मागे पुढे पाहू नका. यावेळी तुमचे चांगले काम आणखी चांगले करणे हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. तुम्हाला फक्त मेहनत
करत राहावे लागेल. तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप गंभीर असाल आणि मेहनतीचे काम कराल. याचा फायदा असा होईल की तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संगत मिळेल. ते तुम्हाला आधार देतील. नोकरीच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. बरेच जण आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी प्रयत्न करत असतील. यापूर्वी त्यांना अपयश आलेलं असेल, पण तुमचे जे प्रयत्न आहेत ते तुम्ही चालू ठेवा. 2024 मध्ये नक्कीच तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत हे 2024 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वृषभ राशीसाठी आर्थिक जीवन तुम्हाला संमिश्र परिणाम देईल. जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही यावर्षी विचार करू शकता. पैशाची कमतरता भासणार नाही, पण अनावश्यक खर्च मात्र जरूर टाळावा. यावेळी तुम्हाला अनपेक्षित धनलाभही होऊ शकतो. आवश्यक बाबींवर खर्च केल्यास पैशाचा ओघ वर्षभर सुरू राहील. वृषभ राशीच्या लोकांना यावर्षी खूप मेहनत करून यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना यश मिळेल आणि भरपूर लाभही मिळतील. यासोबतच तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक लाभही मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकाल. आरोग्याच्या बाबतीत 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल ते आता बघूया. यावर्षी आरोग्यही तुमचे चांगले राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रकृतीत खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात ही तुमच्यासाठी कमकुवत राहिली असेल. तथापि वर्षाच्या मध्यात तब्येत तुमची हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे आणि स्टेबल राहील तब्येत. म्हणजे खूप काही त्रासही होणार नाही आणि असंही नाही की तुम्ही एकदम धडधाकट मत कसंही वागा, कसंही खा, तब्येतीकडे लक्ष देऊ नका, असंही करू नका. तुमची तब्येत अगदी म्हणजे व्यवस्थित राहील. योग्य आहार असेल किंवा व्यायाम असेल, तब्येतीची काळजी घेणं असेल, या गोष्टी करायच्या आहेत. कौटुंबिक 2024 साल म्हणजे तुमच्यासाठी कसं राहील? कौटुंबिक आयुष्य यावर्षी तुमच्या वडिलांशी चांगले संबंध निर्माण होतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. यावर्षी कोणताही प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे भावा बहिणींसोबतचे जे संबंध आहेत ते दृढ राहतील. प्रेम वाढेल आणि ते तुम्हाला वेळोवेळी मदत करतील. तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दूरच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याची संधी मिळू शकते. यामुळे कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये भाग्यवान अंक 2 आणि 7 हे असतील. तर एकंदरीत काय की 2024 हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि या सर्व क्षेत्रात करिअर असेल किंवा आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, वैवाहिक जीवनामध्ये हे मोठे मोठे जे बदल आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत. श्री स्वामी समर्थ.